शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। सीजेपीच्या आंदोलनाचा मुद्दा पवारांकडून मोदींसोबतच्या भेटी दरम्यान उपस्थित। पेपरफुटी संदर्भात काय उपाययोजना करता येतील, विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेता येतील का, यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। शरद पवार मोठे नेते आहेत, मोदींची भेट घेणं स्वाभाविक आहे, पण पवार मोदींमध्ये कशावर चर्चा झाली माहित नाहीये। शरद पवार आणि मोदींच्या भेटीवरती छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंनी फोनवरून हर्षवर्धन सपकाळांसोबत चर्चा केली। राज्यामध्ये मोठं आंदोलन उभारण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। बैठकीमध्ये आंदोलनाची दिशा ठरवण्याची ही शक्यता आहे। तर विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती राज्यात विरोधक एकत्र मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत। जंतर मंतरवरील जागा सोडू नका, शांततेच्या आंदोलनामध्ये खूप ताकद आहे, वेळ पडल्यास मराठा बांधव दिल्लीत येणार। दिल्लीतून मनोज जरांगेंचा यलगार। अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा, जरांगेंची जखमी विद्यार्थ्यांचीही विचारपूस। दिल्लीच्या आंदोलनामध्ये राजकारण सुरू आहे। उद्धव ठाकरेंनी विद्यार्थ्यांसाठी काय केलं ते सांगावं, गुणरत्न सदावर्तेंचा सवाल। तर शरद पवार यांनीच भांडवलशाही शिक्षण पद्धत आणली, सदावर्तेंचा आरोप। सीजेपी आंदोलकांवरील लाठीचार्जचे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला वेळ नाहीये। सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा सीजेपी आंदोलकांवरील लाठीचार्ज संदर्भात तातडीच्या सुनावणीस नकार। या प्रकरणामध्ये आम्हाला काहीही रस नसल्याचं सरन्यायाधीशांचं म्हणणं। संसद परिसरात झालेल्या हिंसेप्रकरणी NIA चौकशीची दिल्ली उच्च न्यायालयामध्ये मागणी। आंदोलन केवळ विद्यार्थी चळवळीमुळे घडलं नाही, यामध्ये राजकीय पक्ष, काही संघटना आणि परकीय शक्तींचीही भूमिका असण्याची शक्यता आहे। सतीश अग्रवाल यांच्याकडून याचिका दाखल। मुंबईमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या विद्यार्थी आंदोलकांना व्हॅनमध्ये घेऊन जाताना नाट्यमय घडामोड। बाहेरील आंदोलकांनी पोलीस दरवाजाचा व्हॅन उघडला, सर्व आंदोलक क्षणार्धात पसार। मुंबईच्या चेंबूरमध्ये सीजेपी आंदोलनादरम्यानचा संपूर्ण प्रकार।